नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्राईम मराठी कथा या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत एक असा खरा गुन्हा ज्याने संपूर्ण परिसर हादरून गेला। ही गोष्ट आहे विश्वासघात, भय आणि एका धक्कादायक सत्याची। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक क्षणात नवा ट्विस्ट लपलेला आहे। जर तुम्हाला ह्या गुन्ह्यांच्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। चला तर मग, समाजाच्या दुर्लक्षामुळे घडलेली एक भयावह वास्तविकता, एक चुकीचा विश्वास, एक क्षणाचा निष्काळजीपणा आणि एका निष्पाप मुलीचं संपूर्ण आयुष्य संपलं। हा व्हिडिओ पाहताना तुमचं मन अस्वस्थ होईल, डोळे पाणावतील आणि एक प्रश्न सतावत राहील, असं आपल्या आजूबाजूला कधीही घडू शकतं का? हा व्हिडिओ मनोरंजनासाठी नाही, तो इशारा आहे, जागरूकतेसाठी आहे। अशा ख्या धक्कादायक क्राईम स्टोरी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, कारण एक शेअर कदाचित कोणाचं आयुष्य वाचवू शकतो। ती शेवटची संध्याकाळ खरी वाटावी अशी कथा। स्मिता फक्त 14 वर्षांची होती, शाळेत हुशार, शांत स्वभावाची। रोज संध्याकाळी 6 वाजता ट्युशनला जायची। त्या दिवशीही ती घरातून निघाली। आईने विचारलं, लवकर ये हं? स्मिता फक्त हसली। तोच तिचा शेवटचा संवाद होता। रात्री 9 वाजले, स्मिता घरी परतली नाही। आई वडिलांनी शोध सुरू केला। ट्युशन शिक्षक म्हणाले, ती आज आलीच नाही। संपूर्ण गाव हादरलं। दुसऱ्या दिवशी सकाळी शेताजवळच्या मोकळ्या जागेत तिची सायकल पडलेली आढळली। थोडं पुढे गेल्यावर लोक थांबले, कोणीही पुढे जायची हिम्मत करत नव्हतं। स्मिता निशब्द पडलेली होती, डोळे उघडेच, जणू काही ती अजूनही मदतीची वाट पाहत होती। चौकशीत समोर आलं की गावातलाच एक ओळखीचा माणूस तिला थोडं बोलायचं आहे म्हणून थांबवतो। तिने विरोध केला, पण तिचा आवाज कोणी ऐकलाच नाही। आई जेव्हा ओळख पटवायला आली तेव्हा ती फक्त एवढंच म्हणाली, माझी मुलगी कधीच उशिरा येत नव्हती। आजही त्या रस्त्यावरून जाताना लोक संथ होतात, कारण त्या रस्त्याने एक मुलगी घराकडे निघाली होती, पण कधीच पोहोचली नाही। आता पोलीस याबाबत अधिकचा तपास करत आहेत। अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।